आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी म्हणजेच आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आधार कार्ड हे आजच्या काळात देशातील प्रत्येक नागरिकाची ओळख बनले आहे। कोणत्याही कामासाठी आधार कार्ड पुरावा म्हणून महत्त्वाचे दस्तावेज मानले जाते। आता तर कोणत्याही सरकारी योजनांचा किंवा अनुदानाचा म्हणजे सबसिडीचा लाभ घ्यायचाच असेल तर ते आधार कार्ड शिवाय शक्य नाही। कारण आधार कार्ड हे सध्याच्या काळात आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचे सरकारी दस्तावेज आहे। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आधार कार्ड हे अनिवार्य आहे। म्हणजेच आधार कार्ड हे बंधनकारक करण्यात आले आहे। प्रत्येक महत्त्वाच्या कामांसाठी याचा वापर केला जातो, जसे की बँक खाते उघडणे, ITR भरणे इत्यादी सर्वच कामांसाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे। आजच्या काळात देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार कार्ड हे विश्वसनीय आणि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा मानला जातो। अशातच आधार कार्ड संदर्भात एक मोठी व महत्त्वाची बातमी समोर आली आहे। डेटा सुरक्षेबाबत केंद्र सरकारकडून सातत्याने नवनवीन निर्णय घेतले जातात। आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही अशी महत्त्वाची सरकारी कागदपत्र आहेत जी नेहमी सायबर चोरट्यांच्या अर्थात हॅकर्सच्या निशाण्यावर असतात। कारण यामुळे डेटा चोरी करून त्याद्वारे आधार व पॅन कार्ड वापरकर्त्यांची बँक खात्या संबंधित व वैयक्तिक माहिती मिळवली जाते। अलीकडेच आधार कार्ड, पॅन कार्ड तपशिलांसह भारतीय नागरिकांची संवेदनशील वैयक्तिक माहिती उघड करणाऱ्या म्हणजे लीक करणाऱ्या काही वेबसाईट केंद्र सरकारने बंद केल्या आहेत। मात्र डेटा लीकच्या या घटनेने लोकांची चिंता वाढवली आहे। आधार प्राधिकरणाने या वेबसाईट्स विरोधात FIR दाखल केला आहे। पण यामुळे आधार कार्डच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आधार कार्ड धारकांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर कुणीही त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करू शकत नाही, असे मत डाटा सुरक्षा तज्ञांनी व्यक्त केले आहे। आपले आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आपली फसवणूक टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा। आधार कार्डला तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेलशी लिंक करा। असे केल्याने तुमच्या आधार कार्डच्या पडताळणीसाठी OTP आवश्यक असेल आणि तो तुमच्या मोबाईलवरच येईल आणि OTP शिवाय आधार व्हेरिफिकेशन करता येणार नाही। जर का एखाद्याने तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करायचा प्रयत्न केला तर OTP नसल्यामुळे त्याचा हेतू साध्य होणार नाही। त्यामुळे जर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक बदलला असेल तर नवीन मोबाईल नंबर अपडेट करून घ्या। जर का तुम्हाला कुठे आधार कार्डची फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स देणे गरजेचे असेल तर अशा वेळी तुम्ही मास्क आधार कार्डची झेरॉक्स द्यावी। कारण की मास्क आधार कार्ड मध्ये सर्व क्रमांक दिसत नाही, यामध्ये फक्त शेवटचे 4 अंक दिसतात। आधार कार्डचे पहिले 8 आधार क्रमांक असे क्रॉस मध्ये लिहिलेले असतात। यामध्ये शेवटच्या दिसणाऱ्या 4 अंकाच्या मदतीने तुमची आधार कार्ड पडताळणी होईल। तसेच तुमच्या आधार कार्डचे सर्व क्रमांक दिसत नसल्यामुळे कुणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही। मास्क आधार कार्डचा एक मोठा फायदा म्हणजे जर का तुमचे आधार कार्ड हरवले किंवा झेरॉक्स कुणाकडे असली तरीही कुणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही व तसेच तुम्ही तुमचे जुने आधार कार्ड देखील मास्क आधार कार्ड मध्ये रूपांतरित करू शकता। मास्क आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणजेच UIDAI च्या अधिकृत वेबसाईट uidai.gov.in वर जाऊन डाउनलोड करता येईल। मात्र यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डची लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला मास्क आधार कार्ड डाउनलोड करता येणार नाही। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।